नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. इथे जी माकडं नाचतायत जंतर मंतरवरती आणि संसद मार्गावरती सुद्धा, त्या सगळ्या माकडांचा मदारी अमेरिकेत बसलाय, हे काही आता लपून राहिलेलं नाही. हे मान्य आहे, की त्या मदाऱ्यांनी आदेश दिले, की प्रत्यक्षामध्ये सूत्र हलवणारी मंडळी ही पाकिस्तानात बसलेली आहे. दॅट दॅट इज द ऍक्टिव्हिटी सेंटर हे मी मान्य करते. पण मूळ आदेश अमेरिकेतून येत आहेत हे आता कोण नाकारेल? कारण मूळ पैसाच मुळी तिथून येतोय. दिपके साहेबच आले ते अमेरिकेतून आले. एक काळ होता केजरीवाल सुद्धा तिथेच प्रशिक्षण घेऊन आले. हे सिसोदिया साहेब सुद्धा त्यांचे सहाध्यायी हे तसेच होते. राहुल गांधी हे अनेक वेळेला परदेशामध्ये जात असतात. त्यांचा बहुतकाळ हा परदेशात व्यतीत होतो. तेव्हा ही सगळी माकडं नाचवणारा मदारी हा परदेशात बसलाय ह्याची सगळ्यांना कल्पना आहे. एक प्रकारे मोदींची राजकीय कोंडी करण्याचा प्रयत्न या आंदोलनातून जसा होतोय, तसेच त्याचे इतर सुद्धा अनेक पैलू आहेत. आणि तो पैलू हा सर्वात महत्वाचा पैलू जो आर्थिक कोंडीचा आहे. भारताने आर्थिक विकास आपला चालू ठेवलेला आहे. ट्रम्पनी अनेक अडथळे आणले त्याच्यामध्ये. सुरुवातीला जो टेरिफ लावला भारतावरती, त्या टेरिफमुळे भारताची त्रेधा तिरपीट उडेल आणि त्यांना आपलं म्हणणं मान्य करावं लागेल. आपलं म्हणणं म्हणजे लक्षात घ्या, अमेरिकेचे राजकीय मुद्दे जर मोदींनी हो म्हटलं, म्हणजे त्यांच्या होला हो म्हणायचं. जसं आता ते फडका मारणारा पोऱ्या जो ठेवलेला आहे त्यांनी पाकिस्तानात, तसा मोदींचा पोऱ्या करायचा आहे. मग मोदी पोऱ्या व्हायला तयार नाहीयेत. ते जर का तयार झाले असते, तर मग तुमच्यासाठी त्यांनी स्तुतीस्तुमनं ही उधळलेली आपल्याला दिसली असती. पण तसं तर काही होताना दिसत नाही. मग ते होत नसेल, तर तुमचा हात पिरगळण्याचा प्रयत्न आणि ते असून सुद्धा आर्थिक प्रगती भारताची होते आहे, हे डोळ्यात समजतंय. आणि त्यांच्याच स्टेट डिपार्टमेंटचे ते आलेले होते. त्यांनीच सांगितलं ना आपल्याला रायसिना डायलॉगमध्ये, की जी चूक आम्ही चीनच्या बाबतीत केली, ती आम्ही भारताच्या बाबतीत होऊ देणार नाही. होऊ देणार नाही हे फायनल यायला नव्हतं. त्याच्यामध्ये काही शंकेला वाव त्यांनी ठेवलेला नव्हता. तेव्हा हे आंदोलन जे सुरू झालेलं आहे, त्याचा अर्थ मुळात आपल्याला समजून घेतला पाहिजे. तो आर्थिक कोंडीच्या दृष्टिकोनातून. भारतासाठी ज्यावेळेला मोदी परदेशामध्ये जातात आणि तिथल्या भांडवलदारांना आमंत्रण देतात, की भारतामध्ये या तुमचे जे उत्पादन आहे ते आम्ही स्वस्तात बनवून देऊ तुम्हाला. माझ्याकडे मनुष्यबळ आहे, ट्रेंड मनुष्यबळ आहे आणि पुढचे काही काळ म्हणजे काही दशकं तुम्हाला हा तरुण वर्ग उपलब्ध राहणार आहे. कारण देशाची एवढी जी लोकसंख्या आहे तिच्यामुळे 30% हिस्साच हा आज 20च्या खालचे लोक आहेत. तेव्हा तुम्हाला सतत मनुष्यबळ उपलब्ध होत राहील, याची हमी देऊ शकेल असा भारत हा देश आहे. इथे आम्हाला अनेक देशांना आता जपान असेल, खुद्द चीनचं सुद्धा नाव त्याच्यात घेतलं जातं, पाश्चात्यांचं नाव घेतलं जातं. तिथली प्रजा जी आहे, ती लोकसंख्या अशी उताराला लागलेली आहे, की ह्या संस्कृती या नावापुरत्या तरी अस्तित्वात राहतील का नाही अशी लोकांना शंका असते. पण भारताच्या बाबतीत ते खरं नाही. भारताच्या बाबतीमध्ये लोकसंख्येचा जो आलेख आहे तो उत्तम आहे आणि तो पुढची 3 ते 4 दशकं हा दर तसाच राहणार आहे. तेव्हा तुम्ही जर का इथे धंदे तुमचे उद्योग घेऊन आलात, तर तुम्हाला एक गॅरंटी आहे, की इथे मनुष्यबळ मिळेल, मजूर वर्ग तुम्हाला मिळत राहील. मग तो हायली ट्रेंड असो किंवा सेमी स्किल्ड असो, तुमची जी रिक्वायरमेंट आहे त्यानुसार तुम्हाला इथे मिळत राहील. नंबर 2 ची गोष्ट अशी, की भारताने प्रचंड मोठ्या प्रमाणावर इन्फ्रास्ट्रक्चर विकसित केलंय. नंबर 3 ची गोष्ट अशी, की इथे तुम्ही जर का भांडवल आणलं, तर तुम्हाला नवे उद्योग हे अधिक चांगल्या रीतीने बनवता येतील. कारण इथे आता शांतता आहे, सुव्यवस्था आहे आणि जे काही अन्य प्रॉब्लेम्स असतील, प्रशासनिक प्रॉब्लेम्स असतील, न्याय व्यवस्थेबाबतचे असतील, या सगळ्याकडे भारत लक्ष देतोय. उदाहरण तुम्ही घ्यायचं झालं, तर नक्षल प्रॉब्लेम जो आहे तो
प्लॅन्ड वेनी म्हणजे स्टेप बाय स्टेप विचार करून होम मिनिस्टर अमित शहानी नक्षलवादाचा प्रश्न सोडवलेला आहे. तेव्हा त्याचा फार मोठं इम्पॅक्ट अशासाठी आहे, की जिथे-जिथे नक्षलवाद माजलेला होता, स्वैराचार झालेला होता, तिथे-तिथे मोठे उद्योगधंदे होऊ शकतात मॅन्युफॅक्चरिंगचे. कारण तो भाग जो आहे तो खनिज संपन्न भारताचा भाग होता आणि त्याच भागामध्ये ही चळवळ अशी फोफावून ठेवलेली होती, की तिथे उद्योगधंदे करू शकत नव्हते. ती पॉसिबिलिटी आता पूर्णपणे गेलेली आहे. त्याच्यामुळे नक्षलवाद संपला, इथे शांतता, सुव्यवस्था राहणार, ही तुम्हाला डोळ्यासमोर दिसणारी गोष्ट आहे. जम्मू-काश्मीरमध्ये सुद्धा त्यांनी ते करून दाखवलेलं होतं. तेव्हा जिथे मनुष्यबळ आहे, जिथे तुमचं भांडवल जे आहे तुम्ही इथे आणलत, तर ते वाढीला लागण्याची शक्यता आहे. जिथे कायदा आणि सुव्यवस्था आणि शांतता नांदते आहे, हा मोठा भाग आहे आणि तुम्ही इथे जर का कारखाना काढलात, तर मुळात तुम्ही 100 वस्तू तयार केल्यात, तर त्यातल्या 70 ह्या देशामध्येच खपणार आहेत. कारण या देशाची जी अ, वाढती लोकसंख्या आहे, तिच्या हातामध्ये येणारा खेळता पैसा वाढत जाणार आहे. त्या दृष्टिकोनातून तुम्ही कुठचंही उत्पादन इथे काढायचं म्हटलं, तरी देखील ते इथेच खपणार आहे. तुम्हाला आणखी एक्सपोर्ट करण्यासाठी फारसे कष्ट घेण्याची गरज नाही. हे आपले सेलिंग पॉइंट आहेत आणि ह्या सेलिंग पॉइंट्स वरती या आंदोलनाने कसा आघात केलेला आहे, हे तुम्हाला दिसून येईल. नंबर 1 ची गोष्ट म्हणजे तरुण वर्गाला टार्गेट केलं आणि तरुण वर्ग हा कसा फ्रस्ट्रेटेड आहे, वैफल्यग्रस्त आहे, उदासीन आहे. त्याचा मुळी सरकारवरती विश्वासच नाही. तेव्हा हे सरकार तुम्हाला भलं मोठं जरी आश्वासन देत असलं, तरी देखील जो तरुण वर्गच सरकारच्या सोबत नाही. म्हणजे मोदींची सर्वात मोठी मतपेटी हा नवा तरुण वर्ग होती. त्यांचा मॅक्सिमम पाठिंबा मोदींच्या सोबत होता. तो मोदींच्या सोबत असलेला पाठिंबाच कसा ठिसूळ आहे, हे प्रोजेक्ट करण्यासाठी आंदोलनाने तरुण वर्गावरती लक्ष केंद्रित केलेलं आहे. ही लक्षणीय बाब आहे. आंदोलनाच्या जोडीने संपूर्ण देशभरामध्ये कायदा सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण करण्याचा प्रयत्न चालू झालेला आहे. इथे शांतता नाही, इथे सुव्यवस्था नाही. भारतामध्ये उद्योगधंदे काढणं असुरक्षित आहे, हा मेसेज देण्याची तयारी चाललेली आहे. तुम्ही आज कदाचित बातमी वाचली असेल. ठाण्यामध्ये एक आंदोलन तयार झालेलं आहे. ते कशासाठी? तर Amazon एक तिथे डेटा सेंटर बनवतंय आणि या डेटा सेंटरमुळे आमच्या तोंडचा पाण्याचा घास जो आहे, तो घास ही कंपनी काढून घेते आहे. तेव्हा हे डेटा सेंटर बंद करा, असं सांगून मला वाटतं शिवसेनेचे कोणी नेते आहेत, त्यांनी ते आंदोलन चालू केलेलं होतं डेटा सेंटरचं. तेव्हा तुम्ही इथे जर का आय-टीमध्ये मोठी गुंतवणूक करणार असाल, तर तुम्हाला स्थानिक पातळीवरती आंदोलनांना तोंड द्यावं लागेल. म्हणजे बॅक टू एनरॉन डेज म्हणा किंवा अन्य अशी जी आंदोलनं होत होती, ज्याच्यामधून उद्योगधंदे थोडेसे नाराज होते, की भारतामध्ये यावं का नाही? कारण गुंतवणूक तर कराल, पण त्याचे रिटर्न्स सुरू झाले नाहीत, तर मग काय? आणि आपल्याला असंच गाशा गुंडाळावा लागला तर काय? ही जी भीती उद्योगधंद्यांच्या मनामध्ये होती, ती हळू करत मागे पडत चालली होती. त्याच्या निमित्ताने हे सगळे मुद्दे कसे बाहेर काढले जातायत, हे तुमच्या लक्षात येईल. तेव्हा ही आर्थिक कोंडी जी आहे, एकतर तरुण वर्गाला टार्गेट करायचं, इथे शांतता, सुव्यवस्था नाही म्हणून येऊ नका. आणि तिसरी गोष्ट म्हणजे नवे-नवे उद्योग जे तरुण वर्गाला आकर्षित करण्यासाठी आहेत, त्यांच्यावरती आघात करायचा, असा हा सगळा डाव चाललेला आहे. एक तुम्ही जर का आज संयुक्त अरब अमिरातीची गोष्ट बघाल, तर तिथे सुद्धा आज अनेक उद्योगधंद्यांनी आपलं जे भांडवल आहे ते देशाबाहेर नेलेलं दिसतं. का? कारण इराण सलग हल्ले करतो UAE वरती. आपण UAE सुरक्षित नाही आहोत. असे हल्ले आपल्यावरती होत राहणार. हे जे चित्र तयार केलं गेलेलं आहे, त्यातून ते भांडवल बाहेर गेलं देशाच्या. तीच परिस्थिती भारताची करायची आहे. एक प्रकारे भारतावरती प्रचंड दडपण आणलेलं आहे तेल खरेदीमुळे. म्हणजे आज सुद्धा आपण 40% तेल रशियाकडून खरेदी करतोय आणि म्हणून ते थोडंफार स्वस्त दरामध्ये येतंय.
आता ट्रम्प काय सांगतात, मी पुन्हा एकदा रशियाच्या तेलावरती निर्बंध लावणार आहे. पुन्हा एकदा इराणकडून तेल घेता येणार नाही तुम्हाला, कारण युद्ध परत चालू राहिलेलं आहे. धुमश्चक्री अजून चालू आहे. तेव्हा भारतासारख्या देशाची कोंडी करायची. जर स्वस्त इंधन नसेल, तर अर्थव्यवस्थेचा हा सगळा डोलारा आहे ना, तो डळमळीत व्हायला लागतो. आणि आता तुम्ही काही बातम्या बघितल्या असतील, की भारताचं चलन साठा जो आहे तो कसा अफेक्ट झालेला आहे आणि तो खाली-खाली जातो आहे. अमुक-तमुक त्याचं सविस्तर विश्लेषण जे आहे ते मी डॉक्टर गौरी पिंपळे यांच्याबरोबर करणार आहे. त्यामुळे ते मुद्दे जे आहेत ते इथे घेत नाहीत. पण अशा तऱ्हेने जी भारताची आर्थिक कोंडी करण्याचे प्रयत्न चालू आहेत, त्याच्यामध्ये आणखी एक पाऊल टाकलं गेलेलं आहे. आणि हे पाऊल महत्वाचं आहे. ते पाऊल असं आहे, की ट्रम्प यांनी घोषणा केलेली आहे, की अमेरिकेमध्ये येणारे जे जेनेरिक ड्रग्ज आहेत, त्याच्यावरती आणखी 2 वर्ष म्हणजे 2028 पर्यंत काहीही ड्युटी नसेल. पण त्याच्यानंतर मात्र आम्ही 100% टेरिफ लावू आणि 100% टेरिफ जो आहे तो 200% पर्यंत वाढू शकतो. अशी ताकीद दिलेली आहे. आता जेनेरिक ड्रग्ज म्हणजे काय? हे थोडक्यात सांगते तुम्हाला. ज्यावेळेला एखादी अमेरिकन कंपनी ही मोठं संशोधन करते आणि एखादं नवीन औषध आणते. साधारणपणे असं म्हटलं जातं, एक औषध जर का मार्केटमध्ये आणायचं झालं, तर त्याच्यावरती कंपनीनी जवळ-जवळ 20 ते 22 वर्ष काम केलेलं असतं. कारण त्याला अप्रूव्हल मिळण्याची प्रोसेसच तेवढी मोठी आहे. आणि या कालावधीमध्ये कंपनी किमान 1 ते $2 बिलियन खर्च करत असते. तेव्हा अशा तऱ्हेने जर का एखादा नवा मॉलिक्यूल, नवीन संयुग ज्यावेळेला कंपनी बाजारामध्ये आणते, त्यावेळेला अमेरिकेत त्यांना एक प्रकारचं प्रोटेक्शन मिळतं. त्यांना एक संरक्षण मिळतं, की हा जो मॉलिक्यूल आहे, हा मॉलिक्यूल ज्या कंपनीकडे त्याला त्याचं पेटंट आहे, त्यांनाच तयार करता येईल. त्यामुळे ती कंपनी जी असते ती बिनधास्तपणे अशा संशोधनामध्ये खर्च करते. त्यांचा मॉलिक्यूल ज्यावेळेला मान्यता मिळते त्याला, तेव्हा त्यांना एक खात्री आहे, की पुढची 10 वर्ष मी जो खर्च केला तो मला वळता करून घेता येईल आणि मग त्याच्यावरती माझा नफा मला कमवता येईल. हे जे ॲश्युरन्स आहे, ही हमी जी आहे, ही हमी त्यांना युरोपच्या मार्केटमध्ये सुद्धा मिळत असते. कारण अमेरिका आणि युरोप या दोन्हीकडे फार्मा लॉबी जी आहे, त्यांनी हे बेसिक जे फरक आहेत ते करून घेतलेले आहेत. भारतामध्ये तसं होत नाही. भारतामध्ये एकदा अमेरिकेमध्ये सिद्ध झालं, की हा मॉलिक्यूल जो आहे, तो समजा आपण धरून चालू दम्यासाठी चांगला आहे किंवा युरिन इन्फेक्शनसाठी अत्यंत उत्कृष्ट मॉलिक्यूल आहे. तर भारतामध्ये एखादी भारतीय कंपनी जी आहे, ती तो मॉलिक्यूल बनवू शकते. त्यांना फक्त हे दाखवून द्यायला लागतं, की आमची प्रोसेस वेगळी आहे. अमेरिकन कंपनीची प्रोसेस ए असेल आणि माझी XYZ असेल, तर भारतात मला XYZ प्रोसेससाठी तोच मॉलिक्यूल बनवण्यासाठी पेटंट मिळू शकतं आणि असं जेव्हा पेटंट मिळतं, तेव्हा तो जेनेरिक ड्रग जो असतो, त्याला जेनेरिक ड्रग म्हणतात. कारण तो पेटंटेड ड्रग राहत नाही. म्हणजे त्या अर्थाने रिस्ट्रिक्टेड पेटंट नाही त्याचं. मग असा जो ड्रग आहे, तो ही कंपनी जी आहे, ती स्वस्तात विकू शकते का? कारण तिने ते $2 बिलियन खर्च केलेले नसतात आणि त्यांना ते पैसे वसूल करायचे नसतात. ते वसूल करायचे नसल्यामुळे जेनेरिक ड्रग जो आहे, तो स्वस्तामध्ये मार्केटमध्ये येतो आणि असे जेनेरिक ड्रग्स जेव्हा अमेरिकेमध्ये जातात, ते 10 वर्षानंतर येऊ शकतात, पण तरी जातात. तेव्हा त्यांचं एक मोठं मार्केट अमेरिकेमध्ये तयार होतं. कारण एकदा 10 वर्षाचं प्रोटेक्शन गेलं, की अमेरिकन कंपन्या म्हणतात, की आता आम्हाला ह्याच्यात रस नाही. कारण आम्हाला त्याच्यामध्ये आम्हाला हवा तेवढा नफा कमवता येत नाही. त्यामुळे ते डिस्कंटिन्यू करतात आणि मग जेनेरिक ड्रग्स जे आहेत, ते त्यांच्या जनतेला मिळू शकतात. तर हे जेनेरिक ड्रग्स जे आहेत, ते इम्पोर्ट केले जातात अमेरिकेमध्ये. कारण तिथे ते बनवणं हे अवघड काम आहे. त्याच्यामध्ये फारसा नफा उरलेला नसतो. आता ट्रम्प साहेब म्हणतात, की आम्ही अशा जेनेरिक ड्रग्जवरती 100% टॅरिफ लावू आणि 100% नाही कदाचित ते प्रमाण 200% पर्यंत जाईल. हे सुद्धा त्यांनी सांगून ठेवलेलं आहे आणि याचा अर्थ भारतावरती ह्याचा खूप मोठा परिणाम होऊ शकतो. खूप मोठा म्हणजे काय? हेही आपण जाणून घेऊ. भारत अमेरिकेला जवळ-जवळ 9.7 किंवा $10 बिलियन
जेनेरिक ड्रग्ज दरवर्षी निर्यात करतो. आणि असा जर का 100% टेरिफ लागला, तर अर्थातच या निर्यातीमध्ये मोठ्या प्रमाणावर घट होऊ शकते. कारण हे एक लक्षात घ्या, हा 100% टेरिफ जो आहे, तो इंडिया स्पेसिफिक नाहीये. जगातल्या दुसऱ्या कुठल्याही देशांनी जेनेरिक ड्रग अमेरिकेमध्ये पाठवला, तर त्याला तोच नियम लागू होणार आहे. त्यामुळे तुम्ही काय फार मोठं वेगळं करणार आहात, अशातली गोष्ट नाहीये. पण तरी देखील तुमच्या निर्यातीवरती त्याचा निश्चित परिणाम होणार आहे, हे लक्षात घ्या. आता हे झाल्यानंतर भारत जेनेरिक ड्रग्ज हा काय केवळ अमेरिकेत पाठवतो असं नाही, जगभराच्या इतर अनेक देशांमध्ये जातो. ₹100 जर का आपली निर्यात असेल, तर त्याच्यातली ₹40 निर्यात आपण अमेरिकेत करतो. उरलेले ₹60 आपण उर्वरित जगाकडून मिळवत असतो. तेव्हा भारताची जेनेरिक फार्माची जी निर्यात आहे, तिच्या 40% अ, निर्यातीवरती हे बंधन येणार आहे. आणि ते बंधन आज ट्रम्प म्हणतायत 2 वर्षांनी घालू, पण ते कधी नेमकं घालतील आपण ट्रम्प हे पाऱ्यासारखे आहेत आणि ते कधीही आपला शब्द फिरवू शकतात. फार्मास्युटिकल इंडस्ट्री भारतामधली खूप मोठी इंडस्ट्री आहे. हिच्यामध्ये अनेक माणसं ही काम करत असतात आणि अर्थातच आपण त्याच्यावरती परकीय चलन मिळवत असतो. हे सगळे जर का भाग घेतले, तर तुमच्या लक्षात येईल, की कुठे ना कुठेतरी अमेरिका भारताचे पाय कापण्याची तयारी करते आहे आणि हे पाय कापण्याचे म्हणजेच आर्थिक कोंडी करण्याचे प्रयत्न करते. एका बाजूला तुम्हाला आंदोलनामध्ये ढकलायचं, तुम्हाला संघर्षामध्ये ढकलायचं, जमलं तर तुम्हाला एखाद्या युद्धात सुद्धा ढकलायचं. तुम्ही युद्ध सुरू करत नसाल, तर पाकिस्तान युद्ध सुरू करून देतो तुम्हाला. हे सगळे जे प्रकार चाललेले आहेत, ते मोदींनी अजिबात त्याच्याकडे दुर्लक्ष केलंय असं नाही, परंतु ते योग्य वेळेला उत्तम प्रत्युत्तर देतात. जर अमेरिकेने अशा प्रकारे टेरिफ लावले, तर भारत सुद्धा कदाचित उलटे टेरिफ अमेरिकेवरती लावेल ह्याच्या बाबत माझ्या मनात बिलकुल दुमत नाहीये. बिलकुल दुमत नाही. बिलकुल शंका नाहीये माझ्या मनात. तेव्हा ट्रम्प यांनी जी काही पावलं उचलायची ती विचारपूर्वक उचलावीत असंच कुठलाही भारतीय त्यांना साधा, सोपा, सरळ सल्ला देईल. अर्थात हा सल्ला त्यांच्यापर्यंत पोहोचणार का नाही आणि जरी पोहोचला तरी ते तो मानणार का नाही? परिस्थितीच्या दडपणामुळे ट्रम्प यांना उलट्या दिशेला प्रवास करावा लागतोय. हे त्यांचं आणि भारताचं दोघांचंही दुर्दैव. असो पण भारत त्याच्यातून सही सलामत बाहेर पडू शकतो. अमेरिका पडेल की नाही ही शंका आहे. ही जी धमकी त्यांनी दिलेली आहे तिचा अर्थ एवढाच आहे, की अमेरिकन फार्मास्युटिकल कंपन्या ज्यांचं मॅन्युफॅक्चरिंग तिकडे होतं, त्यांनी पुन्हा एकदा जेनेरिक्सचं मॅन्युफॅक्चरिंग देशात चालू करावं. अन्यथा तुम्हाला इथे मार्केटिंग करता येणार नाही असा इशारा ट्रम्प देतायत आणि ह्या दडपणाखाली त्या कंपन्या त्याचं उत्पादन तिथे करणार का नाही हा प्रश्न आहे. कारण त्यांना जर का त्याच्यात नफा उरला नसेल, तर मग अनेक प्रश्न निर्माण होणार आहेत. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. तुम्हाला आवडला असेल, तर ही लिंक शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. सहकार्य असंच चालू ठेवा. नमस्कार.